पातूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वाशिम रोडवरील एका लॉजबाबत प्रसार माध्यमात प्रसिद्ध झालेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणाची सखोल शहानिशा केल्यानंतर संबंधित लॉजमध्ये कोणताही बेकायदेशीर किंवा अनैतिक प्रकार सुरू नसल्याचे निष्पन्न झाले आहे। तपासादरम्यान लॉजमधील नोंदी, ग्राहकांची कागदपत्रे तसेच ये-जा करणाऱ्या व्यक्तींची माहिती बारकाईने तपासण्यात आली। पोलिसांकडूनही नियमितपणे रेकॉर्डची पडताळणी केली जात असून प्रत्येक ग्राहकाची ओळखपत्रे वेळोवेळी तपासली जात असल्याचे आढळून आले। त्यामुळे लॉजचे व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पालन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे। दरम्यान ज्या व्यक्तीने खोटी माहिती पसरवली होती त्याने स्वतःचा एक व्हिडिओ व्हायरल केला असून त्यामध्ये तो संबंधित लॉज मालकाची माफी मागताना दिसत आहे। या पार्श्वभूमीवर खोटी माहिती पसरवणाऱ्या व तक्रार करणाऱ्या व्यक्तीवर फसवणुकीचा कलम 420 गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे। तसेच प्रसार माध्यमाची दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही पुढे येत आहे। दिनांक 12/4/26 रोजी मी आमच्या सुदाना वाईन बार गेस्ट हाऊस यांची अवैध मद्यविक्री व व्यवसाय संदर्भात तक्रार केली होती। भावनेच्या ओघात माझ्या तोंडून व्यवसाय हा चुकीचा शब्द निघाला। त्यामुळे आमचे मोठे भाऊ श्री संजूदादा यादव यांना भयंकर मानसिक त्रास सहन करावा लागला। आमच्या दादांना त्रास झाला, त्याबद्दल मी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करून दादांची माफी मागतो व स्वतः हा व्हिडिओ काढून व्हायरल करतो। तसेच दादांना यानंतर माझ्याकडून कोणता त्रास होणार नाही याची काळजी घेतो।